हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन अध्याय 16 श्लोक क्रमांक 2 भाग 2. वास्तवात याच्या उलट प्रकार घडायला हवा. भोग घेणे हे परमात्मा प्राप्तीमध्ये अडचणीचे झाले पाहिजे. तो वेळेचा अपव्यय दुरुपयोग वाटला पाहिजे. अत्यंत नाईलाजाने कधी एकदाचा भोग उपभोगून अध्यात्माकडे झेपावतो असे झाले पाहिजे. भोग उपभोगताना अध्यात्माची नाळ तशीच जोडलेली असली पाहिजे. तरच उपभोगात चव निर्माण होणार नाही, रस निर्माण होणार नाही. भोग हे देह जीवित ठेवायचे साधन झाले पाहिजे. ते साध्य नाही ही भावना सतत जागृत असली पाहिजे. अष्टावक्र मुनींनी दुसरी गोष्ट कर्माबद्दल सांगितली आहे. कर्म करताना ते मोबदल्यासाठी करू नये. त्यापासून जे मिळेल तो प्रभूचा प्रसाद समजून त्याचा देह जीवित ठेवण्यासाठी उपयोग करावा. तसेच कर्म करताना त्यात आसक्ती नको. आपल्याला अमुक पैसे मिळतात किंवा अमुक कर्मामुळे आपल्याला सौख्य प्राप्त होते अशा कारणाने कर्म करू नये. कर्म करायचे म्हणून कर्म करावे. आपल्या स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच केले पाहिजे हे असे शास्त्राप्रमाणे समजले आणि त्याप्रमाणे जरी कर्म केले तरीही कर्मात आसक्ती राहतेच. उदाहरणार्थ अनासक्त राहून निष्काम कर्म केले तरी कर्मात ओढ शिल्लक राहते. एक कर्म संपत आले की आता यानंतर दुसरे कर्म काय करावे याची चिंता करणे सुरू होते. मठ आश्रम चालवला तरीही त्याची ओढ राहते. साधक योगी यांची माया तयार होते. प्रवचन आयोजित करायची, ते देण्याची, ते ऐकण्याची सवय लागते. शिबिरे भरवण्याची गोडी निर्माण होते. आध्यात्मिक पुस्तके वाचायचा छंद लागतो. ते एक व्यसनच होते. कर्माशिवाय राहणे अशक्य होते. याचा अर्थ कर्माचाच भोग निर्माण होतो. कर्म नसेल तर चैन पडत नाही. यामुळे अध्यात्म योग साधना उपासना यात खंड होतो. खंड झाला नाही तरी कर्माच्या ओढीमुळे योग साधना उपासना यातच रत होणे होत नाही. तो एक सोपस्कार होण्याची भीती निर्माण होते. हे धोकादायक असते. वास्तवात या उलट झाले पाहिजे. कर्म नसेल तर प्रभूजवळ बसायला आज जास्त वेळ मिळाला म्हणून आनंद झाला पाहिजे. कर्म करत असल्यास कधी एकदा कर्म करून संपवतो आणि प्रभूची उपासना करायला जातो असे झाले पाहिजे. मुख्य कर्म प्रभूची साधना उपासना करणे हे आहे. कर्म करणे हे साध्य नाही, ते साधन आहे. अष्टावक्र मुनींनी तिसरी गोष्ट समाधीबद्दल सांगितली आहे. ही तर महाविलक्षण क्रांती आहे. समाधी तर आत्मज्ञानासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी, आत्ममिलनासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, मानवी देहाच्या एकमेव आणि अंतिम उद्देशासाठी आहे. तरीही अष्टावक्र मुनी सांगतात की तुम्ही समाधीमध्ये अडकू शकता. कारण समाधीमुळे मनःशांती मिळते, छान वाटते, त्याचीही सवय लागते. समाधी लावली नाही तर बेचैन व्हायला होते. येथे प्रभुदर्शन गौण होते. समाधीची आवडी आणि गोडी निर्माण झालेला साधक समाधी लागल्यावर साक्षात्कारासाठी त्यात स्थित होत नाही. समाधी लागणे हेच साध्य होते आणि त्यामुळे असा साधक समाधी लागल्यावर त्यामधून लगेचच तेथेच व्युत्थान होतो. तो साक्षात्कारापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्याची प्रभुमिलनाची ओढ तशीच राहते. किंवा असेही होते की समाधी साध्य करून कधी एकदा त्या दिव्य प्रकाशाची झलक मिळते, याचा शोध सुरू होतो. अशा वेळी समाधी लागली असे वाटले तरी तो समाधी लागल्याचा भास असतो. तसेच अशाने साक्षात्कार कधीही होत नाही. कारण सारे लक्ष त्या दिव्य प्रकाशाच्या लक्षावर केंद्रित होते. मन निर्विचारी होत नाही. अष्टावक्र मुनी सांगतात की हे ज्ञानी, तू कितीही उपभोग घे, तू कितीही कर्म कर किंवा तू समाधी साध्य कर, तरीही ज्यात सर्व आशांचा निराश होतो
त्यासाठी तुझे चित्त रुची घेण्यास उत्सुक राहील. कारण भोग उपभोगूनही किंवा कर्म करूनही किंवा समाधी लावूनही परमात्मा प्राप्तीचे आकर्षण तसेच शिल्लक राहते. पूर्णत्वाला पोहोचणे होत नाही. हरिओम.